Hello all dear student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. In this video we are going to learn a new chapter from the 8th standard and chapter name is The Happy Prince. This is a very interesting story we are going to study. So let's read the story. The statue of the Happy Prince stood high above the city. It was covered with gold. Its eyes were bright blue jewels and red jewels hung from its vest. Everyone thought that it was very beautiful. सो तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की हॅपी प्रिन्सचा जो स्टॅच्यू आहे तो शहराच्या अशा एका जागेवरती उभा केलेला आहे जो वरच्या बाजूला आहे. तो जो स्टॅच्यू आहे तो पूर्ण गोल्डनी कवर्ड आहे. त्याच्या डोळ्यांमध्ये ब्ल्यू कलरचे ज्वेल्स आहेत आणि त्याच्या कमरेला रेड ज्वेल आहे जो त्याच्या कमरेला लावलेला आहे. आणि सगळेजण असं विचार करतात की तो जो स्टॅच्यू आहे ना तो खूप सुंदर आहे. Why aren't you like the happy prince? Mothers said to their little boys when they cried. जेव्हा लहान मुलं रडतात तेव्हा त्यांची जी आई आहे ते त्यांना म्हणते की तू हॅपी प्रिन्ससारखा का नाही आहे. म्हणजे हॅपी प्रिन्स त्याचं नावच आहे कारण तो नेहमी आनंदी असतो. Sad men looked at the statue and said, I am glad that someone in the world is happy. जे लोक नाराज आहेत असे मनुष्य काय करत असतात त्या स्टॅच्यूकडे बघतात मुलांनो आणि एकमेकांना आणि म्हणतात की मला खूप आनंद आहे की कुणीतरी या जगामध्ये काय आहे आनंदी आहे. सॉरी. One night a little swallow flew alone over the city. His friends had gone away but he had stayed behind for 6 weeks. Where can I stay tonight? He thought. Then he saw the statue. स्वॅलो नावाचा जो बर्ड आहे तो एकदा त्या शहरावरतून उडत असतो एका रात्री आणि त्याचे जे फ्रेंड्स आहेत ते ऑलरेडी 6 महिन्याच्या ही हॅड स्टेड बिहाइंड फॉर 6 weeks आणि त्याचे मित्र जे आहे ते खूप आधीच त्या देशाला म्हणा त्या सिटीला सोडून निघून गेलेले असतात. पण हा मागे राहिलेला असतो आणि नंतर तो विचार करतो जेव्हा तो उडायला लागतो तेव्हा हा सिटीवरून जात असतो या शहरावरून तेव्हा तो विचार करतो की मला आज रात्री कुठे थांबलं पाहिजे. ही थॉट देन ही सॉ द स्टॅच्यू आणि तो एका स्टॅच्यूला बघतो. आय विल स्टे देअर ही थॉट. इट इज हाय अप सो देअर इज प्लेंटी ऑफ फ्रेश एअर. तो त्या स्टॅच्यूला बघतो आणि डिसाईड करतो की तो इथेच थांबणार आहे. आणि तो असा काय विचार करतो कारण हा जो स्टॅच्यू होता हा स्टॅच्यू कुठे होता शहराच्या वरच्या बाजूला होता आणि म्हणून तो विचार करतो की मी इथेच थांबणार जेणेकरून मला फ्रेश एअरसुद्धा भेटेल. आता त्याचे जे मित्र आहेत ते मित्र इजिप्त या शहरामध्ये निघून गेलेले असतात इजिप्त या देशाकडे. कारण ज्या देशांमध्ये खूप जास्त थंड वातावरण असतं किंवा खूप जास्त बर्फ पडत असतं तिथे हे पक्षी जनरली थांबत नाही तर ते काय करतात स्थलांतर करतात मायग्रेट करत असतात मुलांनो. आता बघा इथे काय सांगितलेलं आहे की ही लँडेड बिटवीन द फीट ऑफ द हॅपी प्रिन्स. आय हॅव अ गोल्डन बेडरूम ही थॉट बट ॲज ही पुट हिज हेड अंडर हिज विंग अ लार्ज ड्रॉप ऑफ वॉटर फेल ऑन हिम. तो त्याच्या पायाकडे स्टॅच्यूच्या पायाकडे काय करतो झोपायला जातो आणि म्हणतो की मला गोल्डन अशी बेडरूम मिळालेली आहे कारण हा जो स्टॅच्यू आहे हा पूर्ण गोल्डनी कवर असतो. तर तो म्हणतो की मला गोल्डन बेडरूम मिळालेली आहे आणि नंतर तो त्याचा जो डोका आहे तो स्वॅलो बर्ड काय करतो आपलं डोकं आपल्या पंखानी विंग्सनी कवरअप करतो. पण त्याच्या विंगवरती काय होतं त्याच्या पंखावरती एक मोठा पाण्याचा थेंब पडतो. ही लुक्ड अप. दॅट इज व्हेरी स्ट्रेंज ही थॉट. देअर इज नॉट अ क्लाउड इन द स्काय बट इट इज रेनिंग. तो वरती बघतो आणि त्याला फार विचित्र वाटतं कारण आकाशामध्ये कुठेही क्लाउड्स नसतात आणि तरी पण पाऊस पडते असं तो स्वतःशीच बोलतो. Then another drop fell. I cannot stay on a statue that does not keep me dry, he thought. I must find another place. तो स्वतःशीच बोलतो की परत एक थेंब त्याच्या डोक्यावरती पडतो आणि तो स्वतःशी बोलतो की जो स्टॅच्यू मला ड्राय ठेवू शकत नाही, माझी रक्षा करू शकत नाही, मी इथं अजिबात थांबणार नाही. मला लवकरच एक नवीन प्लेस शोधायला पाहिजे जिथे मी रात्र काढू शकेल. And he decided to fly away. But as he opened his wings, a third drop fell. He looked up and saw, what did he see? आणि जेव्हा तो त्याचे पंख उघडतो आणि वरती परत बघायला जातो तेव्हा त्याच्या डोक्यावरती परत एक थेंब पडतो आणि तो वरती बघतो तर त्याला काहीतरी वेगळंच दिसतं. त्याने काय बघितलेलं असेल मुलांनो? द आईज ऑफ द हॅपी प्रिन्स वर फुल ऑफ टीअर्स.
Tears rolled down his golden face. The face was very beautiful in the moonlight, and the swallow felt sorry for him. तो जेव्हा वरती बघतो तेव्हा त्याचा जो हॅपी प्रिन्सचा जो स्टॅच्यू असतो त्याच्या डोळ्यामध्ये त्याचे डोळे हे पूर्ण पाण्याने भरलेले असतात आणि त्याचे जे टीअर्स आहेत ते रोल डाऊन होत म्हणजे खाली घसरत त्याच्या पंखावरती पडत असतात. आणि मूनलाईटमुळे तो जो स्टॅच्यू असतो तो खूपच सुंदर दिसायला लागतो. स्वॅलोला हे सगळं बघून खूप वाईट वाटतं. हू आर यू आस्क द बर्ड. आय एम द हॅपी प्रिन्स. स्वॅलो त्याला विचारतो की तू कोण आहेस आणि तो स्टॅच्यू उत्तर देतो की मी हॅपी प्रिन्स आहे. Then why are you crying? I am wet with your tears. When I was alive, said the prince, I had a heart like every other man. तो जो स्वॅलो बर्ड आहे तो त्याला विचारतो की तू रडत काय, तुझ्या रडण्याने मी काय होतोय, मी भिजत आहो. आय एम वेट विथ युअर टीयर्स. तेव्हा तो उत्तर देतो की मी जेव्हा जिवंत होतो तेव्हा मी काय होतो, माझ्याजवळ पण एक सुंदर हृदय होतं. हार्ट म्हणजे काय, हृदय. जसं बाकी लोकांकडे असतं तसंच माझं हृदयसुद्धा खूप सुंदर होतं. बट आय डिड नॉट नो वॉट टीयर्स वर. आय लिव्ड इन अ पॅलेस वेअर देअर वॉज नो सॅडनेस. In the daytime, I played with my friends in a beautiful garden and in the evening I danced. ऑब्व्हियसली मुलांनो तो प्रिन्स होता आणि प्रिन्सला कुठल्याही दुःख किंवा कुठलेही अदर फिलिंग्स आपण म्हणू शकत नाही की ते त्याच्यापर्यंत पोचत असतील. कारण आपण कॉमन पर्सनमध्ये बघतो की त्यांना दुःख माहिती असतं, त्यांना हसणं माहिती असतं, त्यांना गरिबी माहिती असते, सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर होत असतात. पण हा प्रिन्स असल्यामुळे त्याला कधीच माहिती नव्हतं की दुःख काय असतं. कारण तो जेव्हा प्रिन्स होता तो तेव्हा काय करायचा, त्याचं डे टाईम जो होतं तो त्याच्या मित्रांबरोबर खेळण्यामध्ये, संध्याकाळच्या वेळेस त्याचं डान्समध्ये. तर अशा पद्धतीने तो त्याची लाईफ स्पेंड करायचा. देअर वॉज अ हाय वॉल अराउंड द गार्डन. ज्या गार्डनमध्ये तो खेळायचा त्या गार्डनच्या अराउंड इतकी मोठी उंच भिंत होती की त्या गार्डनच्या पलीकडच्या जगामध्ये काय होतं हे त्याला बघताच येत नव्हतं. But I did not know what lay on the other side, so I was called the happy prince. I was pleased with my little world. Now I am dead. आणि त्यामुळे मी स्वतःलाच काय म्हणत होतो, म्हणून मला सगळी लोकं काय म्हणायची, मला सगळे लोकं हॅपी प्रिन्स म्हणून बोलवायची. आणि मी माझ्या जगामध्ये खूप आनंदी होतो. पण आता मी मेलेला आहो. आय एम डेड. मी जिवंत नाही. And they have put me up here. I can see all the unhappiness of my city. My heart now is made of cheap metal, but even that poor heart can feel. And so I cry. तो म्हणतोय की मी आता जिवंत नाही आहो, म्हणून मला या सिटीच्या वरच्या भागाला, उंच भागाला ठेवलेलं आहे, जेणेकरून मी शहरामध्ये चाललेल्या ज्या पण अनप्लेझंट गोष्टी आहे, अनहॅपीनेस आहे, त्या सगळ्या मला बघायची इच्छा नसतानासुद्धा मला बघावं लागत आहे. माझं जे हार्ट आहे ते चीप मेटलपासून बनलेलं आहे आणि मी आत्ता पण त्या सगळ्या गोष्टी काय करू शकतोय, फील करू शकतो आणि म्हणून मला रडायला येतं आहे. Oh, said the swallow to himself, he is not only gold on the outside. तो स्वॅलो बर्ड स्वतःशीच बोलतो की मला वाटलं होतं की तू बाहेरून जसं गोल्डचं आहे तसं आतमधून पण पूर्ण गोल्डचं असणार आहे, पण तसं नाही आहे. फार अवे फ्रॉम हिअर सेट द हॅपी प्रिन्स इन अ लो व्हॉइस. देअर इज अ पुअर हाऊस इन अ लिटल स्ट्रीट. थ्रू अन ओपन विंडो आय कॅन सी अ वुमन ॲट अ टेबल. हर फेस इज व्हेरी थिन अँड शी हॅज रफ red hands. She is making a dress for one of the queen's ladies for a dance in the palace. Her little boy is lying on a bed in the corner of the room. He is very ill. He is crying because she can only give him water from the river. तो एक सिच्युएशन सांगतो की मी इथे उभा आहो याच्यापासून खूप लांब मला ना एक व्हॉईस आवाज येतो, म्हणजे एक हळुवार असा आवाज येतो आणि मी त्यांची जी खिडकी असते त्या ओपन असलेल्या खिडकीतून मी ते डिरेक्टली बघू शकतो. मी काय बघतो तर एक बाई आहे जी खूप गरीब आहे. ती काय करत असते, तिच्या टेबलवरती हर फेस इज व्हेरी थिन. तिचा जो चेहरा आहे खूप बारीक आहे. तिचे हात खूप रफ झालेले कारण ती खूप काम करते. तिचे हात रेडसुद्धा झालेले आहे. ती ड्रेसेस बनवत असते आणि ती कोणासाठी ड्रेसेस बनवते, जी क्वीन्सच्या लेडीज आहेत ज्या त्या डान्स करतात त्यांच्यासाठी ती ड्रेस शिवण्याचं काम करते.
तिचा जो लहान मुलगा आहे तो नेहमी बेडवर पडलेला असतो आणि तो आजारी आहे आणि त्यामुळे तो रडत असतो आणि तो रडतोय, पण त्याची आई त्याला जेवण देऊ शकते का? नाही. त्याची आई त्याला फक्त वॉटर ऑफर करते, म्हणजे पाणी प्यायला देते, जे ते नदीचं पाणी असतं. मे बी त्या मुलाला भूक लागलेली असेल मुलांना, म्हणून तो मुलगा सारखा रडत असतो. पण गरिबीमुळे त्यांच्याकडे जेवणाचं कणसुद्धा नाही आहे. He is crying because she can only give him water from the river. Little bird, will you take my red jewel to her? I cannot move from here. My friends are waiting for me in Egypt, said the swallow. तेव्हा तो प्रिन्स त्याला म्हणतो की तू एक माझं काम करशील का? माझं हे जे रेड ज्वेल आहे, म्हणजे माझ्या वेस्टला जे कमरेला लावलेलं आहे, तो रेड ज्वेल तू त्या बाईसाठी घेऊन जा आणि त्याला दे. मी इथून तर हलू शकत नाही. तू स्टॅच्यू तिथून हलू शकत होतो का? नाही. म्हणून तो स्वॅलोकडे, त्या पक्षाकडे तो मदत मागतोय. तर स्वॅलो बर्ड त्याला काय रिप्लाय करतोय मुलांनो, की माझे जे फ्रेंड्स आहेत ते इजिप्तमध्ये ऑलरेडी पोचलेले आहेत आणि ते तिथं माझं वेट करत आहे, तर मी जाऊ शकत नाही. little bird, said the prince, please stay. The boy is crying and his mother is so unhappy. The happy prince looked very sad, and the little swallow was sorry for him. It is very cold here, he said, but I will stay with you for one night. Tomorrow I will take the jewel. तो त्याला म्हणतो की इथे खूप थंडी आहे आणि थंडी असल्यामुळे मी हे काम करू शकत नाही, पण मी तुझ्यासाठी हे काम करेल. कारण तो जो प्रिन्स आहे त्याला खूप रिक्वेस्ट करतो की तू फक्त हे काय कर, त्या आईला जाऊन हे रेड ज्वेल दे, म्हणजे तो जो मुलगा रडतोय तो ॲटलिस्ट थांबेल. आणि तो म्हणतो की ठीक आहे, मी आज नाही करू शकत, मी उद्या तुझं हे काम करून देईल, मी तुझ्यासाठी परत एक रात्र इथे थांबेल. टुमॉरो आय विल टेक द ज्वेल. थँक यू लिटिल बर्ड, सेट द प्रिन्स. So the swallow took the great red jewel from the prince's waist and flew away with it over the roofs of the town. He passed the palace and heard the sound of dancing. The bird passed over the river and flew and flew. तो जो स्वॅलो बर्ड असतो तो काय करतो, जो प्रिन्सचा जो रेड ज्वेल आहे तो घेऊन घेतो आणि तो कमरेला लावलेला आणि तो उडत जातो. सिटीवरून तो उडताना त्याला पॅलेस लागतं, तो पॅलेसलासुद्धा क्रॉस करतो. तेव्हा त्याला तिथे काही लोक जे डान्स करणाऱ्या स्त्रिया असतात त्यांचा आवाज येतो आणि तो असं नदीवरून उडता उडता फायनली तो त्या लोकेशनला येऊन पोचतो. At last he came to the poor little house and looked inside. The boy was lying on the bed. The mother was asleep. She was so tired. He flew in and put the great red jewel on the table. Then he flew round the bed, मूविंग द एअर अराउंड द बॉयज फेस विथ हिज विंग्स. फायनली तो त्या घराजवळ येतो आणि तो घरात जेव्हा बघतो तेव्हा त्याला दिसतं की तो जो मुलगा आहे, आजारी मुलगा, तो तिथेच बेडवर झोपलेला आहे आणि त्याची आई काम केल्यामुळे खूप थकलेली आहे आणि तीसुद्धा झोपलेली आहे. तर हा जो पक्षी असतो, तो जो रेड ज्वेल आहे, तो काय करतो, तो टेबलावरती ठेवतो आणि त्याचे पंख पसरवून तो मुलगा ज्या बेडवर झोपलेला असतो त्या बेडवरती तो उडतो, जेणेकरून त्या मुलाच्या चेहऱ्यावरती काय असते, हवा येत असते, वारा येत असतो. देन ही फ्ल्यू राऊंड द बेड, मूविंग द एअर अराउंड द बॉयज फेस विथ हिज विंग्स. Oh, said the boy, my face does not feel so hot. I think I am getting better. And he fell asleep. तो जो मुलगा असतो तो काय म्हणतो की त्याच्या चेहऱ्यावरती वारा पडल्यामुळे तो म्हणतोय की मला आता गरम वाटत नाही आहे, आता मला वाटते की मी आता बरा होतोय आणि तो सुद्धा झोपी जातो. देन द स्वॅलो फ्ल्यू बॅक टू द हॅपी प्रिन्स. इट इज स्ट्रेंज, द स्वॅलो सेड, इट इज व्हेरी कोल्ड बट आय फील क्वाईट वॉर्म. तो त्याला विचारतो की बाहेर तर इतकी थंडी आहे, पण मला विचित्र वाटत आहे की बाहेर इतकी थंडी असताना पण मला कसं काय गरम फील होत आहे. दॅट इज बिकॉज यू हॅव डन अ गुड थिंग, सेड द प्रिन्स. द लिटिल स्वॅलो फेल अस्लीप. आणि तो जो प्रिन्स असतो त्याला म्हणतो की तू चांगलं काम केलं आहे म्हणून तुला गरमी वाटत आहे, जेणेकरून तू तुझं काम करू शकशील. आणि मग फायनली स्वॅलो बर्डसुद्धा झोपी जातो. When day came, the swallow flew down to the river for a bath. A clever man saw him. That is very unusual, he said. That kind of bird here in winter, I must write that down. I will go to Egypt tonight, thought the swallow. बघा, दुसऱ्या दिवशी स्वॅलो बर्ड काय करतो, नदीवर जातो आणि आंघोळ करत असतो आणि एक जो हुशार माणूस असतो तो त्याला बघतो
की आणि मग त्याला असं वाटतं, की असं कसं पॉसिबल आहे? ही खूप स्ट्रेंज गोष्ट आहे. कारण आत्ता सगळीकडे बर्फ पडत आहे, इतकी थंडी आहे आणि या थंडीच्या सीझनमध्ये हा जो बर्ड इथे दिसणं, हा अनयुज्युअल आहे. म्हणजे हे कधीही पॉसिबल नाही आहे. मला ही गोष्ट लिहून ठेवली पाहिजे. आणि मग स्वॅलो बर्ड जो आहे तो परत विचार करतो, की मला आज रात्री कुठे निघून जायचं आहे? मला इजिप्तला जायचं आहे. When the moon came up, he flew back to the happy prince. Can I do anything for you in Egypt? He said. परत दुसऱ्या दिवशी चंद्र उगवतो आणि नंतर तो त्याला म्हणतो हॅपी प्रिन्सला, की मला तुझ्यासाठी काही करायचं आहे का? किंवा मी काही करू शकतो का? ते कुठे? इजिप्तमध्ये. लिटिल बर्ड सेड द प्रिन्स, प्लीज विल यू स्टे विथ मी फॉर वन मोर नाईट? माय फ्रेंड्स आर वेटिंग फॉर मी, आन्सर द बर्ड. परत जो प्रिन्स आहे तो त्याला रिक्वेस्ट करतोय, तू की आजची एक रात्र तू इथे थांबणार का? तेव्हा स्वॅलो म्हणतो की अरे माझे मित्र जे आहेत ते माझी वाट बघत असतील. Far away across the city, said the prince, I can see a young writer in a little room. At the top of a house, he is sitting at a table that is covered with papers. At his side, there are some dead flowers. He is trying to finish a story, but he is very cold and he cannot write. There is no fire in the room and he is weak and hungry. तो परत एक सिच्युएशन सांगतो की दूर या सिटीच्या खूप दूर एक मुलगा आहे जो रायटर आहे. त्याची एक छोटीशी खोली आहे. तिथे तो बसून रोज काय करत असतो? लिहत असतो. त्याच्या टेबलवरती सगळीकडे काय पसरलेले आहे? पेपर्स पसरलेले आहेत. आणि त्याच्या एका बाजूला जी डेड फ्लॉवर्स म्हणजे जी सुकून गेलेली फुले ठेवलेली आहेत. तो काय करतोय, स्वतःची जी स्टोरी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय, पण तो काही कारणास्तव करू शकत नाहीये. त्याला खूप जास्त काय झालेलं आहे, ताप आलेला आहे आणि त्याच्या रूममध्ये अजिबात काहीही लाकूड नाही आहे, जेणेकरून तो स्वतःच्या रूममध्ये काय तयार करू शकते, शेकोटी पेटवू शकेल, रूमला गरम ठेवू शकेल आणि तो स्वतःला गरम फील करू शकेल, अशा काहीही गोष्टी त्याच्या रूममध्ये नाही आहे. आणि त्यामुळे तो काय झालेला आहे, वीक झालेला आहे, अशक्त झालेला आहे आणि त्याला भूकसुद्धा लागलेली असेल. I will wait with you for one more night, said the swallow kindly. What shall I take to him? Take him one of my eyes, said the prince. They are made of beautiful blue stones. The young man can sell it and buy wood and food. He can finish his story. Take out your eyes, dear prince, said the swallow. I cannot do that. And he began to cry. बघा, तो काय म्हणतो स्वॅलो बर्ड, की ठीक आहे, मी आज परत एक रात्र तुझ्यासाठी थांबेल, पण मला काय करायचं आहे? तर तो सांगतो की माझा हा जो ब्लू ज्वेल आहे माझ्या डोळ्यातला, ते तू घे आणि ते तू त्या रायटरला नेऊन दे, जेणेकरून तो काय करेल, तो मार्केटमध्ये ते ब्लू ज्वेल तो विकेल. त्याच्यामधून तो काहीतरी ऊड म्हणजे काही लाकूड आणि जेवण तो स्वतःसाठी विकत घेईल आणि तो त्याची स्टोरी जी आहे तो ते कंप्लीट करेल. तर तो स्वॅलो बर्ड म्हणतो की ठीक आहे, मग मला तो ज्वेल तू काढून दे. तेव्हा प्रिन्स म्हणतो की मी हे करू शकत नाही आणि तो रडायला लागतो. डू इट, सेड द प्रिन्स. सो द स्वॅलो टूक आउट द प्रिन्स eye and flew away to the young man's room. It was easy to get in because there was a hole in the roof. The young man was sitting with his head in his hands, so he did not hear the bird's wings. When he looked up, a beautiful blue jewel was lying on the dead flowers. Someone likes my stories, he cried happily. This is a gift from someone who has read my books. Now I can finish writing this story. जेव्हा तो म्हणतो की मी हे करू शकत नाही आणि तो त्याला सांगतो की तू हे कर माझ्यासाठी आणि मग तो जो फॅलो बर्ड आहे तो त्याचं ब्ल्यू ज्वेल त्याच्या डोळ्यातून काढतो आणि तो उडून जातो आणि तो त्या रायटरच्या घराकडे पोचतो आणि ते त्याच्यासाठी इझी असतं कारण त्याच्या रूफला म्हणजे त्याचं जे छत असतं घराचं त्या छताला एक होल असतो त्या होलमधून तो डायरेक्टली त्याच्या घरात जातो आणि तो बघतो मुलांनो की तो जो रायटर आहे ना तो असं डोक्यावरती हात ठेवून टेबलजवळ झोपलेला आहे त्यामुळे त्याला पक्षाच्या ज्या पंखाची जी फडफड होत असते विंग्सचा आवाजसुद्धा त्याला येत नाही आणि तो जो ब्ल्यू ज्वेल असतो तो जो पक्षी आहे स्वॅलो तो त्या डेड फ्लावर्सवरती ठेवून देतो आणि तो तिथून उडून जातो.
आणि जेव्हा हा जो रायटर आहे जेव्हा तो उठून बघतो तेव्हा त्याला असं फील होतं की कुणाला तरी माझ्या स्टोरीज आवडल्या असतील म्हणून त्यांनी हे जे गिफ्ट आहे हे माझ्यासाठी इथे ठेवलेलं आहे. कोणीतरी माझे स्टोरी बुक्स वाचलेले आहेत. आता मला माझी ही जी स्टोरी आहे फायनली ती काय करायला पाहिजे, कंप्लीट करायला पाहिजे. On the next day, the swallow flew down to the river. He wanted the seamen working on the ships. He watched the seamen working on the ships. I'm going to Egypt, he cried, but no one listened to him. When the moon came up, he flew back to the happy prince. I have come to say goodbye to you, he said. Little bird, said the prince, please will you stay with me for one more night? बघा, नेक्स्ट डे तो काय करतो, नदीकाठी जातो. तिथे जे सीमेन असतात म्हणजे जे मासे पकडणारे लोक असतात, बोटवर काम करणारे, ते काम करत असतात. तर हा जो पक्षी असतो तो त्यांना म्हणतो की मला कुठे जायचं आहे, इजिप्तला जायचं आहे. तो जोराजोरात ओरडून सांगतो पण कुणीही त्याचं ऐकत नाही. आणि शेवटी रात्र होते, चंद्र आकाशात येतो. परत तो प्रिन्सकडे जातो आणि त्याला म्हणतो की मी इथे गुड बाय म्हणायला आलेलो आहो, मी आता उडून जाणार आहे. तेव्हा तो म्हणतो की हे लिटिल बर्ड सेड द प्रिन्स, तू माझ्यासाठी आजची एक परत रात्र थांबशील का? It is winter, answered the swallow. The snow will soon come. In Egypt, the sun is warm and the trees are green. Dear prince, I must leave you, but I will never forget you. A little bird is standing there in the square below. She is selling eggs. Her eggs have fallen on the ground and they are broken. She has no money to take home. Her father will hit her. Take out my other eye and give it to her. बघा, तो त्याला काय म्हणतो स्वॅलो बर्ड की अरे आता थंडीचे दिवस सुरू झालेले, विंटर सीझन सुरू झालेलं आहे आणि कधी पण स्नो पडू शकतं. मला त्याच्या आधी मला कुठे पोचायला पाहिजे, इजिप्तला पोचायला पाहिजे. मी आता निघणार आहो. पण तो जो प्रिन्स आहे तो थांबत नाही. तो म्हणतो की एक छोटी मुलगी आहे, ती काय करते त्या चौरस्ता जो स्क्वेअर असतो त्या स्क्वेअरवरती, त्या चौकवरती ती काय करते, एग्स विकण्याचे काम करत असते. आणि तिचे जे एग्स आहेत ते काय झालेले आहे, ग्राउंडवर पडून ते फुटलेले आहेत. आणि शी हॅज नो मनी टू टेक होम. आणि तिच्याकडे परत पैसे नाही आहेत की ते परत ते एग्स काय करेल, ती विकत घेणार किंवा ते पैसे ती घरी घेऊन जाणार. आणि जर ती पैसे घरी घेऊन गेली नाही तर तिचे जे बाबा आहेत ते तिला मारतील. तू माझे एक काम कर, माझे हे जे ब्लू ज्वेल आहे माझं दुसऱ्या डोळ्यातलं, ते तू घेऊन घे आणि तू तिला देऊन ये. I will stay with you for one more night, said the swallow, but I cannot take out your other eye. You will not be able to see. Do it, said the prince. तो परत स्वॅलोबर्ड म्हणतो की ठीक आहे, मी तुझी ही पण इच्छा पूर्ण करेन, मी परत एक रात्र थांबतो, मी तुझ्यासाठी हे काम करेन. पण मी तुझं हे जे दुसरं ज्वेल आहे, ब्ल्यू ज्वेल, मी दुसऱ्या डोळ्यातून काढणार नाही. कारण जर मी ते केलं तर तुला कुठलीही गोष्ट दिसणार नाही, तू काय होशील, ब्लाइंड होऊन जाशील. म्हणून मी हे करणार नाही. तर प्रिन्स त्याला ऑर्डर देतो आणि म्हणतो की डू इट, तू हे कर. सो द स्वॅलो टूक आउट द prince's other eye and flew down with it. He flew to the girl and put the jewel in her hand. This is a beautiful piece of glass, cried the little girl. She ran home laughing. Then the swallow flew back to the prince. You cannot see now, he said, so I will stay with you. बघा, तो जो स्वॅलोबर्ड काय करतो, तो जो ब्ल्यू ज्वेल असतो त्या मुलीच्या हातामध्ये देतो. आणि तिची मुलगी म्हणते की ही खूप सुंदर काय आहे, सुंदर ग्लासचं एक पीस आहे. आणि ती खूप जोरात हसायला लागते. ती रडतच तिच्या घरी जाते आणि जेव्हा तो म्हणतो की स्वॅलोबर्ड त्याला म्हणतो की आता तुला दिसणार नाही कारण तुझे दोन्ही डोळे गेलेले, आता मी तुझ्यासोबत थांबेन. नो, सेड द पुअर प्रिन्स, यू मस्ट गो टू इजिप्त. तो त्याला म्हणतो की तू इथे थांबू नकोस, तू कुठे जा, तू तुझ्या कामाला, तू जिथे जाणार होता तू इजिप्तला निघून जा. I will stay with you, repeated the swallow, and he slept at the prince's feet. The next day he stayed with the prince. He told the prince stories about the strange lands that he knew. आणि तो तिथेच थांबतो, त्याच्या पायाकडे तो झोपून जातो दुसऱ्या दिवशी. आणि तो जो प्रिन्सला आहे ना, कारण प्रिन्स आता बघू शकत नाही मुलांना, मग तो प्रिन्सला त्याच्याबरोबर घडलेल्या ज्या गोष्टी आहे तो सांगत असतो. Dear little bird, said the prince, you are telling me about strange and wonderful things. But the suffering of men and women is stranger than anything. Fly over my city, little bird. Tell me what you see there.
आता बघा, आता जो प्रिन्स आहे तो अजिबात बघू शकत नाही. तो म्हणतो, की "तुम्ही मला भरपूर अशा गोष्टी सांगितलेल्या आहे, वेगळ्या-वेगळ्या देशातल्या स्ट्रेंज अशा गोष्टी. पण तू आता माझं एक काम कर, तू माझ्या सिटीवरून एकदा अ, उड आणि तिथे जाऊन बघ, फ्लाय कर आणि तिथे जाऊन बघ, की माझी जी लोकं आहेत ते काय करत आहेत? त्यांना काही अजून दुःख आहे का? तू हे सगळं बघ आणि मला येऊन सांग." So the swallow flew over the great city. He saw the poor people sitting at the gate. He flew into the dark streets and saw the white faces of hungry children with sad eyes under a bridge. Two little boys were lying close together to keep warm. "We are so hungry," they said. "You cannot lie there," shouted a guard. फायनली तो उडतो आणि तो जाऊन जेव्हा तो बघतो तेव्हा त्याला दिसतं की गेटजवळ काही जे गरीब लोक आहेत ते बसलेले आहेत. त्यांचे चेहरे पांढरे पडलेले आहेत. त्यांना भूक लागलेली आहे. काही 2 मुलं आहेत ते काय करत आहे एकदम जवळ चिपकून झोपलेले जेणेकरून त्यांना गरम वाटेल आणि ते रडत आहेत का त्यांना भूक लागलेली आहे. तेव्हा तो गार्ड त्यांच्यावर ओरडत आहे की तुम्ही काय करू नका, खोटं बोलू नका. Then the swallow flew back and told the prince, "I am covered with fine gold," said the prince. "Take it off piece by piece and give it to my poor people." The swallow pulled off the gold until the happy prince looked grey and ugly. The swallow took the gold to the poor and the children's faces became brighter. तेव्हा हे सगळं ऐकून तो जो प्रिन्स असतो मुलांना तो काय म्हणतो, की माझं शरीर जे गोल्डनी कव्हर झालेलं आहे, तू काय कर ते काढून टाक. एकूण एक पीस काढ आणि त्या लोकांमध्ये वाटून दे. आणि तसंच तो स्वॅलो बर्ड करतो. जोपर्यंत जे ते स्टॅच्यू आहे, तो ग्रे आणि अगली दिसत नाही, खराब दिसत नाही, तोपर्यंत त्याच्यातलं सगळं जे गोल्ड कव्हरिंग असतो, तो स्वॅलो बर्ड काढतो आणि त्या लोकांमध्ये वाटून देतो. आता त्यांचे जे चेहरे व्हाईट फेसेस झालेले होते, आता त्यांचे चेहरे काय झालेले, ब्राईट झालेले, कारण त्यांच्याजवळ आता पैसा आलेला होता. "We have bread now," they cried. Then the snow came. Ice followed the snow and hung down from the roofs of the houses. Everyone wore thick coats. The little swallow became colder. He did not leave the prince because he loved him very much, but he was dying. बघा, आता सगळ्यांजवळ पैसा आलेला होता. सगळे लोकं खुश होते. त्यामुळे ते म्हणतायत, की आता आता ते काय करू त्यांच्या आणि आता स्नो पडायला सुरुवात झाली होती. त्यांचे जे घर होते, त्यांच्या रूफवरून स्नो जी होती, ती घसरून खाली पडत होती. सर्वांच्या अंगावरती घालण्यासाठी थिक फरचे कोट होते, जेणेकरून त्यांना थंडी वाटणार नाही. आता सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण हा जो स्वॅलो बर्ड होता, हा इजिप्तला पोहोचू शकला नाही. तो प्रिन्सला सोडून गेला नाही. तो तिथेच थांबला आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्याचा मृत्यू होतो. "गुड बाय डिअर प्रिन्स," ही सेड. "आय एम ग्लॅड दॅट यू आर गोइंग टू इजिप्त," सेड द प्रिन्स. "यू हॅव स्टेड टू लाँग." आणि डिअर प्रिन्सला हे दिसत नाही ना, त्याने त्याचे डोळे जे होते ते काढून दिलेले असते. तो त्याला काय म्हणतो, मरताना तो म्हणतो की गुड बाय आणि तो म्हणतो की मला खूप आनंद आहे की तू फायनली कुठे चाललेला आहे, इजिप्तला चाललेला आहे. "यू हॅव स्टेड टू लाँग." तू माझ्याबरोबर खूप दिवस तू थांबला, त्यासाठी मी खूप काय आहे तुझं आभारी आहे. "आय एम नॉट गोइंग टू इजिप्त," सेड द स्वॅलो. "आय एम गोइंग टू द हाऊस ऑफ गॉड." It fell down dead at his feet. Then there was a strange sound inside the statue. तो त्याला सांगतो की मी इजिप्तला जात नाही आहे. मी कुठे चाललो आहे? मी देवाघरी चाललेलो आहो. आणि तो त्याच्या पायाकडे, त्याच्या ज्या स्टॅच्यूच्या पायाकडेच तो मरून पडतो. आणि तेव्हा त्या प्रिन्सला एक विचित्र आवाज येतो त्याच्या स्टॅच्यूमधून. क्रॅक द मेटल हार्ट ब्रोक इंटू 2 पीसेस. त्याच्या आतमध्ये जो हार्ट बसवलेला असतो, जो मेटलचा असतो, चीप मेटलचा, तो जो हार्ट होता, तो त्याचे जे 2 तुकडे झालेले होते. Early next morning, an important man in the city was walking below with two of his friends. He looked up at the statue. "The happy prince does not look very bright," he said. "The red stone has disappeared. His eyes are not there. He is not golden. He looks like a beggar." दुसऱ्या दिवशी शहरातला एक महत्त्वाचा व्यक्ती आपल्या 2 मित्रांबरोबर जात असतो मुलांना. तो जेव्हा त्याची नजर त्या स्टॅच्यूकडे जाते, तेव्हा तो बघतो की त्या स्टॅच्यूच्या कमरेजवळ लाल कलरचा जो ज्वेल होता तो नाही आहे. ब्लू कलरचे ज्वेल्स गायब आहेत. त्याचे जे वरचं गोल्डन कव्हर होतं ते सुद्धा उतरून गेलेलं आहे आणि आता हा जो स्टॅच्यू आहे हा खूप खराब दिसतोय. अगदी भिकाऱ्यासारखा हा स्टॅच्यू दिसतोय. "येस, ही डज," सेड द मॅन्स फ्रेंड. आणि त्याचे मित्रसुद्धा असेच म्हणतात.
Here is a dead swallow at his feet, said the officer. We must make an order that birds cannot die here. They pulled down the statue of the happy prince and put it in the fire. A stream of bright metal ran out. आणि ते म्हणतात की आपल्याला हा जो बर्ड होता हा इथे मरून पडलेला होता, तो बर्ड इथे मरून पडू शकत नाही, म्हणून ते सुद्धा त्यांनी उचललं, त्या स्टॅच्यूला सुद्धा त्यांनी उचललं आणि त्यांनी भट्टीमध्ये त्या स्टॅच्यूला टाकून दिलं. This is strange, said the workman. This broken piece of the middle of the statue has stayed hard. We must throw it away. So they threw it away with the dead bird. त्याचा जो अख्खा मेटल होता, तो स्टॅच्यू होता, तो जळून गेला होता, पण त्याच्या आतमध्ये जो मेटल होता, जो हार्ट होता, तो जळलेला नव्हता. तर ते लोकं म्हणतात की आपल्याला हे जे मेटल आहे, हे वर्किंग मॅन काय म्हणतात, ते जे मेटल आहे हे फेकून दिलं पाहिजे आणि त्या मरून पडलेल्या तो स्वॅलो बर्डला पण ते फेकून देतात. God said to his servant, Bring me the two best things in the city. They brought him the broken heart and the dead bird. आणि तेव्हा देव हे सगळं वरतून बघत असतो, तेव्हा देव त्याच्या सर्वंट्सला पाठवतो. सर्वंट म्हणजे काय, तर त्याचे जे सेवेकरी असतात देवाचे, त्यांना तो खाली पाठवतो आणि म्हणतो की ते जे हार्ट आहे ते आणि तो मेलेला पक्षी या दोघांनाही घेऊन तू कुठे ये, स्वर्गात ये. येस, यू हॅव ब्रॉड द राईट थिंग्स, गॉड सेड. These little swallow will sing forever in my garden and the happy prince will stand in my city of gold. आणि तेव्हा देव त्यांना प्लेस देतो. देव म्हणतो की हा स्वॅलो बर्ड नेहमी माझ्या गार्डनमध्ये गाणं म्हणत असणार नेहमीसाठी आणि माझा हा जो हॅपी प्रिन्स आहे हा माझ्या सिटी ऑफ गोल्डमध्ये नेहमी असाच उभा राहील, जिथे कुठेही दुःख नव्हतं. याचे जे ऑथर आहे मुलांनो, ते आहे ऑस्कर विल्डे. आय होप तुम्हाला ही स्टोरी समजली असेल आणि जर स्टोरी समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.